मंडळी, कार्तिक महिन्याच्या अमावस्येला विशेष धार्मिक महत्त्व आहे। या दिनी अनेक उपव्रत, पूजा आणि तांत्रिक विधी पार पडतात। कार्तिक महिन्यातील अमावस्या विशेषतः हिंदू धर्मात एक अत्यंत पवित्र दिवस मानला जातो आणि या दिवशी विविध धार्मिक अनुष्ठान केले जातात। महाराष्ट्रासह भारताच्या इतर भागातही या दिवशी अनेक महत्त्वाच्या कार्यांचा शुभारंभ केला जातो। विशेषतः कार्तिक अमावस्येला दीपमालिका, पिंडदान, पितृतर्पण आणि अन्य धार्मिक कार्ये केली जातात। पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या शेवटच्या अमावस्येला असते, ज्याला पितृ अमावस्या किंवा तर्पण अमावस्या देखील म्हटलं जातं। यानंतर कार्तिक महिन्याच्या शुद्ध शरद ऋतूचा आरंभ होतो। हा दिवस विशेषतः पितृशांती, पितृतर्पण आणि दिवंगत पूर्वजांचा स्मरण करण्याचा दिवस असतो। काही लोक या दिवशी सच्चरण आणि सत्कर्म करून पुण्य मिळवण्यासाठी व्रत करतात। या दिवशी अनेक श्रद्धाळू लोक आपल्या पूर्वजांना शांती देण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळवण्यासाठी पिंडदान व तर्पण करतात। कार्तिक अमावस्या ही सांप्रदायिक दृष्टिकोनातून एक समृद्ध व पवित्र वेळ आहे, ज्यामध्ये ध्यान, साधना, तप आणि दान यांना महत्त्व दिलं जातं। या दिवशी विविध मंदिरांमध्ये विशेष पूजा अर्चा आयोजित केली जातात आणि भक्तगण उपक्रम पाळतात। दिवाळीच्या उत्सवाच्या आठवड्यातील एक महत्त्वपूर्ण दिवस असलेली कार्तिक अमावस्या विशेषतः दीपदानासाठी प्रसिद्ध आहे। या दिवशी घराघरात दिवे लावले जातात, यामुळे अंधार नष्ट होतो आणि घरात सुखशांती येते। दीपदान केल्याने घरातील वाईट शक्ती दूर होतात आणि आत्मा शुद्ध होतो अशी मान्यता आहे।